ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा जो आहे तो आळंदी नगरीमध्ये पार पडणार आहे। येत्या 17 तारखेला मुख्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडेल। त्याआधी आपण पाहिलं तर आळंदी नगरीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वारकरी दाखल झाले आहेत। आळंदी नगरी जी आहे ती वारकऱ्यांनी फुलून गेलेली पाहायला मिळत आहे। याच वारकऱ्यांसाठी आता संत ज्ञानेश्वर माऊली विश्वस्तांकडून जे आहे आता काय तयारी करण्यात आली आहे त्यांच्या सोयीसुविधांसाठी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्वस्त राजेंद्र उमाप आहेत। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहे ते आळंदीत दाखल झालेले आहे, वारकऱ्यांची सोय असेल किंवा कार्यक्रमांची काय रूपरेषा असणार आहे? आज एकादशी आहे। या एकादशीच्या निमित्तानं जवळजवळ 5 लाखाहून जास्त भाविक आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहे। नदीच्या पलीकडच्या साईडनं आपण दर्शनबारीची व्यवस्था केलेली आहे। 3 रांगांमध्ये ही दर्शनबारीची व्यवस्था केलेली आहे। दर्शनबारीमध्ये भाविकांसाठी पाण्याची, चहाची, त्याचप्रमाणे खिचडीची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे मेडिकलचे कॅम्प देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनबारीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। तसेच इतर देखील सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून चोखपणे ठेवण्यात आलेल्या आहेत। या वर्षीचा जो काही माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा 17 तारखेला होत आहे, त्याची देखील जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ व इतर अनेक मान्यवर या संजीवन समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। नक्कीच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांकडून जे आहे ती वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध उपाययोजना ज्या आहेत ते या ठिकाणी आखण्यात आलेल्या पाहायला मिळत आहे। येत्या 17 तारखेला मोठ्या जड अंतकरणाने जे आहे त्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवनी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।